झी 24 तास एक पाऊल पुढे। ब्रेकनंतर प्राईम वॉचमध्ये आपलं पुन्हा स्वागत। आपण चर्चा करतोय, आपल्यासोबत आहेत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात। बाळासाहेब, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण ज्याविषयी बोलत होतो, ज्या जिद्दीतून जलक्रांती चीननं घडवली, त्या रेड फ्लॅगच्या या प्रयोगाविषयी तुम्ही नेमकं कसं बघता या प्रयोगाकडे? खरं म्हणजे रेड फ्लॅग कॅनॉल ही जी फिल्म आहे ती मला पाहावयास मिळाली 1977-78 ला। स्वर्गीय विलासरावजी साळुंखे यांनी पाणी पंचायत ही संस्था स्थापन केली होती आणि त्यांच्या याचं सूत्र असं होतं की लोकसहभागानं जे पाणी आहे ते माणशी अर्धा एकर किंवा कुटुंबाला 2.5 एकर प्रमाणे प्रत्येकाला शाश्वत पाणी देण्याची ती त्यांची कल्पना होती। त्या दृष्टीने ते काम करत होते आणि त्यांच्यामध्ये एक कार्यकर्ता या नात्यानं मी त्यावेळेस कॉलेजला होतो आणि पुण्यालाच कॉलेजला होतो आणि तिथे मी काम करत होतो। त्यावेळेस त्यांनी ती एक फिल्म चायनीज एम्बेसी मधून रेड फ्लॅग कॅनॉल म्हणून आणली आणि ती आम्ही सर्वांना दाखवली। त्यावेळेस गावगाव फिरून दाखवली। त्यावेळेस फिल्म म्हणजे प्रोजेक्टर घेऊन जावं लागत असायचं, ती फिल्मचे रीळ घेऊन जावं लागत होते, असा तो कालखंड त्यावेळेसचा होता। खरं ही पाहिल्यानंतर एक लक्षात येतं की 1960 साली चीन मधल्या त्या लोकांनी दुष्काळी भागातल्या विन्सेन नावाचा जो दुष्काळी प्रदेश आहे त्या लोकांनी निर्णय घेतला की आपला दुष्काळ हटवायचा असेल तर आपल्याला काहीतरी प्रत्येक स्पॉटला काम करत होते। प्रत्येकाला आवश्यक जसं जे काम योग्य ते काम प्रत्येक जण करायचा। म्हातारी माणसं सुद्धा मुलं सांभाळण्यापासून इतर कामं करायची। नंतर तर ते 37,000 लोकांपर्यंत ती संख्या गेली आणि तो संपूर्ण डोंगर फोडत फोडत बोगदे करत करत त्यांनी तो कॅनॉल पूर्ण केला आणि आपल्या दुष्काळी भागामध्ये पाणी आणून सोडलं। आज तो भाग समृद्ध झालेला आहे। खरं म्हणजे बराच काळ ती फिल्म नंतर मध्ये काही पाहावयास मिळत नव्हती, परंतु अचानक मला ती युट्यूबवर सापडली आणि पुन्हा पाहावयास मला मिळाली। ही पाहिल्यानंतर खरं लक्षात येतं की किती कष्टानं माणसं कशा पद्धतीनं बदल घडवून आणतात। भगीरथ ही कल्पना आपल्याकडे आहे की गंगा त्यांनी आणली, पृथ्वीवर आणली आपण असं मानतो। ही भगीरथाचीच खरं म्हणजे संकल्पना ती आहे की पूर्णपणे डोंगर फोडीत फोडीत पूर्ण कॅनॉल हा दुष्काळी भागामध्ये आणण्याचं काम त्यांनी केलं आणि तिथे समृद्धी आणली। माझ्या मते याच्यातला त्यांची जिद्द आहे, ती जिद्द महत्वाची मला वाटते। त्यांनी ज्या पद्धतीने नियोजन केलं, जिद्दीनं काम केलं आणि त्याच्यातून ते यशस्वी झाले, हे फार महत्वाचं आहे। नक्की। आणि बाळासाहेब, खरं तर आजही जसं आपण म्हणालात युट्यूबवर ही फिल्म आहे, आजही ही फिल्म दाखवण्याची, दुष्काळग्रस्त गावात ही फिल्म दाखवण्याची गरज आहे। पण चीनला जे जमलं ते आपल्याला का जमलं नाही याविषयी आपण बोलणार आहोत। एक छोटासा ब्रेक घेतोय, पाहत राहा झी 24 तास। झी 24 तास एक पाऊल पुढे।